एकच गोष्ट लक्षात ठेव, इथून पुढे मी जे काही करेन ते फक्त तुझ्या भल्यासाठी करेन. आपण दोघांनी एकमेकांना समजून घेतलं नाही ना, तर आपल्यात प्रॉब्लेम वाढत जातील, कमी होणार नाही. हॅलो, बाळाच्या रडण्याचा आवाज. तुझ्यामुळे आज माझ्या मुलीच्या डोळ्यातून पाणी आलं. अहो, त्याने डिटेक्टिव्ह एजन्सी मध्ये फोन केला होता. याचा अर्थ तो आपल्यावर नजर ठेवत असणार आहे. अरे भूकंप भूकंप सुनामी 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 नाही, आता फक्त मी. कळलं? सुनामी सुनामी सुना आत्ता सुनामी. अरे पण काय तुला काय मॅनर्स बिनर्स आहेत की नाही नरू? अरे माझ्यासारख्या सज्जन माणसाला झोपेतनं असं उठवतात. ए मामा, काय आत्ता फक्त मी तुला झोपेत न उठवलाय, लक्षात ठेव. पण नाही ना तुला तुझ्या आयुष्यात न उठवला तर नरू नाव नाही लावणार. नाव नाही लावणार. अरे का मला सकाळी सकाळी तुडवतोयस कुंभाराच्या मातीसारखा? हा, सकाळी सकाळीच घेतलीस का कालची उतरलेली नाहीये? मामा, हा, मी चांगला शुद्धीवर आहे बरं का. आता फक्त तुला शुद्धीवर आणायचं आहे. काय? काय अरे हजारदा सांगितलं तुला काय किती ओव्हर ऍक्टिंग करायची नाही म्हणून. हो. हा? तुझ्या त्या ओव्हर ऍक्टिंग मुळे माझा अख्खा संसार गोत्यात आला ना. अरे म्हणजे तो फोटो तिने तुला सुद्धा दाखवला? दाखवला. हो, त्यामुळे मामा मी तुला तो इतका धुणार आहे की नंतर जर तुझा येऊन कुणी फोटो काढला ना हो. तर तू सुद्धा म्हणशील, काय? अरे चा हा फोटो कुणाचा? अरे पण मला काय माहित तो फोटो कुणाचा आहे ते? माहित नव्हतं ना? ना, आई शपथ. नक्की माहित तुझी नव्हतं? शपथ. अरे मग अरे. हा गाऊपणा का केलास तू? हा? त्यामुळे आता हा बोरिया बिस्तारा उचलायचा, सरळ गावाला फुटायचं. चल निघ. अरे माझं ऐकून घे ना नरू, असं ए. काय? अरे ऐक ना माझं. एक काय? तू स्वतःहून निघणार आहेस का मी येऊ सोडायला? ठीक आहे ना, जातो ना मी. पण लक्षात ठेव नरू, मी जाताना ना तुझ्या घरात फटाके वाजून जाईन. फटाके अच्छा, अशा लवंग्या नाही, सुतळी बॉम्ब पेटवून जाईन. मग बस नसताना दिवाळी खेळत बस. ए अरे इकडे. पण मी तुला तोपर्यंत जित्ता सोडला तर ना, हा तर ना मार ना, मार, मला मारून हा. टाक. पण लक्षात ठेव नरू, मला मारून सुद्धा ना तू तुझा संसार नाही वाचू शकत. मार मला, मार मार मला, मार 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 नरू. ए लक्षात ठेव, मला इथे राहू दे. ए नरू, मला इथे राहू दे ना. तू सांगशील ना तसा वागेन मी. लावू हात. बघ, तुझ्या गळ्याची शपथ घेऊन सांगतो, तू सांगशील तर मी वचन देतो ना तुला, मला राहू दे ना. कॉफी भाईसाहेब, कॉफी. मी मागितली होती का? हो भाईसाहेब, असं काय करताय? आज काय झालंय का सगळंपासून तुम्हाला? कसं लक्ष लागत नाही तुमचं? अहो तुम्हीच तर सांगितलं होतं कॉफी करून आणायला. भाईसाहेब, जरी मी घरचा नोकर असलो ना तरी स्वतःला मी घरचा सदस्य समजतो. आणि तुम्ही जर तसं समजत असाल ना तर मोकळेपणाने सांगा ना काय झालंय ते. विश्वास काका, काल रात्री मला 2 वाजता फोन आला होता. एवढ्या उशिरा कोणाचा फोन? हर्षवर्धनचा. पण ते काहीच बोलले नाही, फक्त मोबाईलवरून एका लहान बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता. मग फोन आपोआप कट झाला. मी पुन्हा ट्राय केला पण फोन स्विच ऑफ होता. काका, हा काय प्रकार आहे मला काही कळत नाहीये. भाईसाहेब, त्या दिवशी मी त्यांना पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हाच मला वाटलं की हा माणूस काय बरोबर नाही. आणि तुम्हालाही मी तसं सांगितलं होतं की मला तो माणूस पटला नाही. पण तुम्ही. अहो पण तेव्हा ते आपल्याशी चांगलेच वागत होते. मग हा फोन? त्यावरही ते काही वाईट बोलले नाही मला, फक्त एका लहान बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता. काका, हा प्रकार काय मला काही कळत नाहीये. काका,
तुम्ही त्यांच्या मुलीच्या बारशाला गिफ्ट पोचवलं होतं ना? नाही का? नाही माझ्या लक्षातच नाही राहिलं. काका, अहो असं कसं विसरू शकता तुम्ही? 4-4 वेळा सांगून सुद्धा विसरला? मला माफ करा बाईसाहेब. विश्वास काका, त्यांनी जर आपल्याशी चांगलं वागावं असं आपल्याला वाटत असेल तर आपण तसं वागायला नको का? हो, माफ करा मला. काका, यापुढे असं होता कामा नये. काय कसलं वाचन चाललं एवढं आवडीने? तूच सांग. बघू आपल्या बायकोच्या चॉईस विषयी तुला काय माहित आहे. तू काय वाचत असणार ग? फार फार तर एखादी रेसिपी, नाहीतर मग ते राशी भविष्य, नाहीतर एखादा साड्यांचा सेल कुठे लागलाय वगैरे. वा, छान. बरोबर ओळखलं ना? बरोबर चुकीचं ओळखलंस. तुम्हाला नवऱ्यांना वाटतं की आम्ही बायका म्हणजे बुद्धूच आहोत. साड्यांचे सेल, चूल मूल, राशी भविष्य या व्यतिरिक्त आम्ही कुठे बघतच नाही. याशिवाय आम्ही काही वाचूच शकत नाही. हो ना? चुकलं माझं. अगं एवढी बडबड करण्यापेक्षा सांग ना काय वाचत होतीस ते. ह्या वर्षीच्या अर्थसंकल्पाविषयी एक लेख आलाय. त्याचे फायदे तोटे सगळं लिहिलंय त्यात. ते वाचत होते मी. आणि तुला सांगायचं तर माझं इकॉनॉमिक्स फारच चांगलं होतं बरं का. हो का? वा, गुड. बायकांचं इकॉनॉमिक्स चांगलं असायलाच हवं. घर खर्च सगळा त्यांना बघावा लागतो ना, त्यामुळे त्यांचं इकॉनॉमिक्स चांगलं असणं खूप महत्वाचं असतं. चहा इथेच दे मला. हो. आधी वकिलांकडे गेला होतास? नाही दादा, वेळ नाही मिळाला. वेळ काढायला हवा. लीगल कामं करायची म्हणजे वेळ काढायला हवा ना आधी. त्यात उशीर करणं सगळ्यांच्या दृष्टीने वाईट आहे. लवकरात लवकर वेळ काढ आणि वकिलांना भेटून एकदा. हो. आता चहा. मामा, मामा अजून हात नाही लावला तिने. नाही, मान मान मान. अच्छा. काय झालं मामा? काय हो, काय झालं मामांना? कुणी मारलं? कुणी मारलं? त्या मन्यानी. म्हणे दादानी? हो, तुझ्या त्या मन्या दादानी मारलं. आजकाल त्याची दादागिरी जरा जास्तच वाढत चालली आहे. अगं या भोळ्या भाबड्या देवासारख्या माणसाला कुत्र्यासारखं पिसाटलं त्यांनी. दारूचं आमिष दाखवून फसवलं यांना. हा, त्यांच्या मारहाणीलाच घाबरून मामा तुझ्याशी खोटं बोलले आणि त्या फोटोतल्या बाईला तुझी आई म्हटले. नाही, हे शक्य नाही. काय हे शक्य नाही? खोटं वाटत असेल तर विचार त्यांना. काय मामा, बघितलं? अगं फसवलं तर फसवलं, शिवाय बाचाबाची करून बेदम मारहाण केली त्यांनी यांना. मामा काय हो? नाही, माझा नाही विश्वास बसत. म्हणे दादा असं करणंच शक्य नाही. हेच तर आमचं दुःख आहे ना. एका परक्या माणसावर तुझा विश्वास आहे पण स्वतःच्या नवऱ्यावर नाही. आणि हीच माझी सगळ्यात मोठी हार आहे आणि त्या हरामखोराची जीत. माझा तुमच्यावरही तेवढाच विश्वास आहे जेवढा त्याच्यावर. अगं पण तो माणूस विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाहीये ना. हा, विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाहीये तो. दुसऱ्यांच्या आयुष्यात जाऊन विष कालवणं हा त्याचा धंदा आहे. मोगरा, मी आता तुला शेवटचं सांगतो बरं का. जर तुला वाटत असेल की आपला संसार सुखाचा व्हावा तर तो माणूस मला परत इथं दिसला नाही पाहिजे. आणि जर यानंतरही तो दिसला तर जे होईल त्याला फक्त तू जबाबदार असशील. तू. मामा चला. नाही मामा उठा. नाही नाही, कुठे म्हणालो, येतो बाबा. हॅलो सावरे, बोला बाबा. तू कशी आहेस? बरी आहे. हे बघ,
तिथं तुझी काळजी घ्यायला कुणी नाही आहे तेव्हा जप स्वतःला. आणि इकडे कधी येणार आहेस? अजून तसं काही ठरलं नाही, यांना विचारून सांगते. पण इतक्यात तरी जमेल असं वाटत नाही बाबा. बरं बरं, तुझं ठरलं ना की कळव मला. कारण मध्ये मी एक मुंबईला खेप टाकून येईन म्हणतो. मुंबईला? हो अगं, म्हणजे इथं माझ्या एका मुलीने मला आजोबा होण्याचं सूप दिलंय. आता तिथं दुसरी माझी मुलगी ते सूप मला देणार आहे. तिलाही भेटणं गरजेचं आहे. मोगराला भेटून येईन म्हणतो. बाबा नाही, मला माहिती आहे ती अंतरा नाहीये असं तुझं मत आहे, पण ती कुणी का असे ना, ती अशी एक मुलगी आहे की जिला माहेरचं कुणी नाही आहे ना. तिच्या या अवस्थेत तिला आधाराची गरज आहे ना. म्हणून मला वाटलं की मी. ठीक आहे, तुम्ही जाऊन या मुंबईला. बरं बरं, देवयानी कशी आहे? झोपली. सावरे बेटा, मी नंतर फोन करीन. ठेवू? अच्छा. उद्या भेटू. काय मग कसं काय चाललंय? मस्त चाललंय ना? धंदा बिंदा व्यवस्थित ना? हो. बरं कसं काय चाललंय सुरेश? हरीश, तेच ते कसं बरं चाललंय ना? पण तुम्ही इथे कसे काय? मी इथे कसा? मी तो म्हणे ना म्हण्या त्याला शोधायला आलो होतो. अरे नेमका इथेच भेटतो दरवेळेला, पण आजच नाहीये बघ ना. इथे नाही येते. इथे नाहीये? नाही. अरे इथे नाही म्हणजे गेला कुठे तो केशव? हरीश, हा हा तेच ते. कुलदेवतेच्या दर्शनाला गेलेत ते गावाला. अरे वा, देवी पाव ग बाई पाव. हे मस्त असतं. नेहमी असं दर्शन घ्यायचं बरं का अविनाश? हरीश, तेच ते, नेहमी असं दर्शन घ्यायचं. तर माझं कसं होणार? माझं काय काम होतं का? तुझ्याकडे 100 रुपये आहेत का रे राजन? हरीश, नाही तेच ते, तुझ्याकडे 100 रुपये आहेत का? 100? नाही 100 रुपये नाहीये. हे काय माणूस आहेस का तू? 100 रुपये ठेवायचे असतात खिशात, नेहमी ठेवायचे. लक्षात ठेव रजनीकांत. हरीश, तेच ते, 100 रुपये खिशात ठेवायचे. बरं 50 आहेत का? 50 आहेत. 50 आहेत ना? काय तो म्हणे ना मला 50 रुपये देणार होता रे. कशासाठी? कशासाठी देणार होता? हा, उधार घेतले होते माझ्याकडनं त्याने. म्हणे बहिणी उधार घेतले. मग पण त्यांच्याकडे तर नेहमी भरपूर पैसे असतात. असतात काय? हो. असतात. हा, त्या दिवशी नव्हते. त्या दिवशी नेमके त्याच्याकडे पैसे नव्हते आणि नेमके माझ्याकडे होते. मग कसं तर मानवतेचा धर्म आहे, मी लगेच त्याला 50 रुपये देऊन टाकले. आता योग कसा आहे बघ, त्या दिवशी त्याच्याकडे नव्हते, माझ्याकडे होते. आता माझ्याकडे नाही आहेत, तुझ्याकडे आहेत. तेव्हा ते 50 रुपये तू मला दे, म्हणजे मग मने आला ना की आल्या आल्या तुला देऊन टाकेल ना तुझे पैसे मंदार. हरीश, हा तेच ते. पण मी तुम्हाला देऊ? एक लक्षात ठेव, माझी भाची आहे ना मोगरा, तिला बहीण मानतो तो मन्या भाई, म्हणजे माझा भाचा झाला की नाही. मग आता मन्या भाईच्या मामाला जर तू पैसे नाही म्हणालास तर तुझं काय होईल? तूच बघ रे बाबा रजनीकांत. हरीश, हा तेच ते. मग तू मला तर देतोयस ना 50 रुपये? हो. अरे वा, हुशार आहेस. 50 रुपये होते हा तुझ्याकडे भूषण. होते होते. हरीश, तेच ते. आता एक लक्षात ठेवायचं हरीश. हरीश, तेच ना, मगासपासून हरीश हरीश म्हणतो, कळत नाही का तुला? आता तू मला 50 दिलेस ना, हा व्यवहार तुझा आणि माझा आहे. ह्याच्यातलं जर का मन्या भाईला काय कळलं तर त्याचा मामा तुझं काय करेल हे तूच बघायचं. हरीश, पंढरी निवास सखा पांडुरंग. चला आता चला चला मॉलिश करूया. आता तुम्ही विचाराल की रोज मॉलिश करायला पाहिजे का? विचारत आहे. नाही विचारा ना, मी सांगते ना तुम्हाला. पण मी नाही करायलाच पाहिजे.
अहो रोज मॉलिश करायला पाहिजे, कारण या वयातच बाळाचा चेहरा घडत असतो ना. नाहीतर काय होतं माहितीये का, मॉलिश केलं नाही तर कान नाक सगळे चपाट आणि मग कोण चिनी माणूस दिसू आपण. आपलं बाळ आपल्यासारखं दिसायला पाहिजे ना. मला एक सांगू का, हिचं नाक तेवढं तिच्या बाबांसारखं करा. हा, आणि राग सुद्धा त्यांच्यासारखाच. शांताबाई, नाही, मी आपलं सहज म्हटलं. कसं आहे, माणसाचा स्वभाव असतो. आता तुम्हाला सांगते, माझ्या आजोबांचा स्वभाव आहे ना अगदी जमदग्नीसारखा. काहीही कारण लागायचं, एवढंसं कारण झालं तरी ते चिडायचे. ते चिडले की आम्ही हसायचो, ते चिडले की आम्ही हसायचो. आम्ही हसलो की ते आणखीन चिडायचे. असं व्हायचं, हसणं चिडणं, हसणं चिडणं. एक मिनिट. शांताबाई, ती चिडेल, त्याच्या आधी तिचं मालिश पूर्ण करा. अरे हो हो हो, चला चला चला, मॉलिश करायची. सर, हे उरलेल्या कामाचे डिटेल्स. या आधीचं पेमेंट आपण जवळपास पूर्ण केलं आहे आणि आता धनाजीरावांनी जे 2 कोटी दिले आहेत त्यात आपलं उरलेलं काम सहज पूर्ण होऊ शकेल. मला माहिती आहे, पण ही गोष्ट बाहेर कुठेही कळता कामा नये. मॉलचं काम पूर्ण होण्याकरता 2 कोटीपेक्षा जास्त पैशांची गरज लागू शकते. मी काय म्हणतोय तुम्हाला कळतंय ना उदापुरे? येस सर, पण मला वाटत नाही काही प्रॉब्लेम क्रिएट होईल म्हणून. आपण बाजी मारली आहे सर. म्हटलं होतं मी तुम्हाला माझ्या मुलीचा पायगुण खूप चांगला आहे म्हणून. येस सर. मे आय कम इन? येस. थँक्यू. खरंच खूप चांगला पायगुण आहे तिचा. येस. उदापुरे? हो, एक्सक्यूज मी सर. काल रात्री माझ्या मोबाईलवर फोन केला होता तुम्ही. काय अर्थ आहे याचा? What? काल रात्री मी तुला फोन केला होता? कधी? काय झालं पिलू तुला? तू का रडतोय ग माझं बाळ? काय झालं? का किरकिर करते ही? काही कळत नाहीये. सारखी रडते, मगासपासून काही लक्षातच येत नाही माझ्या. भूक वगैरे लागली असेल ना तिला? सगळं करून झालंय तरी रडतंय. काय झालं पिलू? काय झालं तिला? काय माहित, सारखं रडतोय ते. हा, अगं काय नाही, काहीतरी चावलं असेल बघ. तिकडे पायाला किंवा हाताला बघू. नाही हो, काही नाही झालेलं. मी बघितलंय सगळं, काही नाही झालेलं. काही नाही झालं? काही नाही झालं तिला? अरे बापरे, म्हणजे या घरात काहीतरी संकट येणार. हा, तुम्हाला सांगते घरात असंच काहीतरी संकट येणार असेल ना तर ते पहिल्यांदा घरातील लहान मुलावर येतं आणि त्या मुलाला कळतं आणि ते रडायला लागतं. असंच एकदा माझ्या मावशीच्या मुलाची मुलगी रडत होती आणि त्या घरामध्ये काहीतरी घडलं. काय झालं? माझी मावशी. काय झालं मावशी? संडासात पाय घसरून पडली. 2 महिने पलंगावर होती. पायाचं हाड मोडलं होतं तिच्या. शांताबाई, तुम्ही वाटेल ते बोलू नका. आत्ताच्या आत्ता जा, गरम पाण्यात शेपा टाकून आला जा. नाही, मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता जा, काही होणार नाहीये. जा बघू. बघा बाबा आता. नाही 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 ग माझ्या सोना, काही नाही. लहान बाळाचा आवाज. मला खरंच काल रात्री तुमच्या सेलवरून फोन आला होता, पण फक्त एका लहान बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता. मी हॅलो हॅलो बोलले तर समोरून काहीच रिस्पॉन्स नाही. शारदा, काय प्रॉब्लेम आहे? नेमकं काय आहे तुझ्या मनात? आधी तूच मला स्वतःपासून तोडतेस.
आणि नंतर मग असे खोटे बहाणे करून मला भेटायला येतेस. तुला काय हवंय? प्रेम, मैत्री की राजकारण? राजकारण तुम्ही करताय. तुम्ही मला खोटं ठरवताय. आणि मला माहिती आहे की काल रात्री तुम्हीच मला फोन केला होता. हा, आणि लहान बाळाच्या आवाजात रडलो सुद्धा मीच ना. शारदा, कसले फालतू आरोप करतेस तू माझ्यावर? आणि का स्वतःचा वेळ वाया घालवतेस आणि माझाही? आधीच तू स्वतःचा पैसा गुंतवलायस माझ्याकरता, त्यात आता स्वतःचा वेळ कशाला वाया घालवतेस? नाही का? मला माहिती आहे की तुला आता माझी मैत्री, माझं प्रेम सगळंच आवडेन असं झालंय. हर्ष, मी हॅलो. हां, आले का ते? हां, बसायला सांगा. हो, मी येतो 2 मिनटं. शारदा, माझी एक मीटिंग आहे आत्ता. हर्ष, मला माहिती आहे तुम्हाला फार काम आहेत, फार बिझी आहात तुम्ही. पण मलाही काम आहे ना. मी इथे तुमच्याशी बोलायला आले आणि तुम्ही असे निघालात. काय करू शारदा, शेवटी काम ते काम. आणि माझी ही मीटिंग अत्यंत महत्त्वाची आहे, तेव्हा मी